आता एक धक्कादायक बातमी समोर येते। ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय कदम यांचं निधन झालंय। 1.5 वर्षांपासून त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती। दुपारी 2 वाजता अंधेरी स्मशानभूमीत त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। विजय कदम यांच्या निधनानं मराठी चित्रपटसृष्टीतून आता हळहळ व्यक्त केली जाते। विजय कदम मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेते होते। मात्र आता एक धक्कादायक आणि अतिशय वाईट बातमी। ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय कदम यांचं निधन झालंय। गेल्या 1.5 वर्षांपासून त्यांचं कर्करोगाशी झुंज सुरू होती। आज दुपारी 2 वाजता अंधेरी स्मशानभूमीत त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। विजय कदम यांच्या निधनानं मराठी चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जाते। विजय कदम यांचं मराठी चित्रपटसृष्टीत मोलाचं योगदान आहे आणि विजय कदम हे मराठी नाट्य तसंच चित्रपटसृष्टीतील एक हरहुन्नरी अभिनेते। तर आता एक दुःखदायक बातमी आता समोर येते। ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन झालंय। गेल्या 1.5 वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते। दुपारी 2 वाजता अंधेरी स्मशानभूमीत त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। विजय कदम यांच्या निधनानं मराठी चित्रपटसृष्टीतून आता हळहळ व्यक्त केली जाते। विजय कदम यांनी मराठी नाट्य तसंच चित्रपटसृष्टीमध्ये मोलाचं असं योगदान केलंय। त्यांच्या अभिनयाचे मोठा चाहता वर्ग होता आणि आता याच चाहता वर्गासाठी चित्रपटसृष्टीसाठी एक धक्कादायक अशी बातमी। ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय कदम यांचं दुर्दैवी निधन झालंय। 1.5 वर्षांपासून त्यांना ते कर्करोगाशी झुंज देत होते। आज दुपारी 2 वाजता अंधेरी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। विजय कदम यांच्या निधनानं आता मराठी नाट्य तसंच चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जाते। तर एक धक्कादायक बातमी अशी समोर येते। ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं कर्करोगामुळे आता दुःखद हे निधन झालंय। गेल्या 1.5 वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते। आज दुपारी 2 वाजता त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।